नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। मंडळी, आज आहे अक्षय तृतीया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज पालखी भेट सोहळा पाहणार आहोत। तर आज आपण चाललो आहे दापोली तालुक्यातील रुखी या गावामध्ये आणि ह्या रुखी या गावाची ग्रामदेव श्री काळकाई देवी आणि त्यांचं शेजारचं गाव शेरवली गाव आणि शेरवली गावचं गावदेवी श्री महामाई देवी ह्या दोन बहिणींची म्हणजे देवतांची ह्या पालखीच्या स्वरूपात भेटाभेट होते आणि ह्या भेटीगाठीचा कार्यक्रम हा सोहळा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून जा आणि चॅनल का नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मंडळी, आपल्या चॅनलमध्ये विविध प्रकारच्या व्हिडिओ आणि त्याच्या प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, नक्की चेक करा आणि त्या व्हिडिओ आवडले तर इतरांना देखील नक्की शेअर करा। चला मंडळी, आपण थेट जाऊया रुखी या गावामध्ये आणि हा पालखी भेट सोहळा सर्व पाहूया। तर आता मंडळी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून जा। चला व्हिडिओ सुरुवात करूया। तर मंडळी, आपण आता आलो आहे रुखी गावामध्ये आणि इकडे बघताय श्री कालकाई पद्मावती देवी मंदिराच्या इथेच आलो आहे। तर थोड्या वेळात हा पालखी भेट सोहळा चालू होईल। चला थोड्या वेळात मंदिरामध्ये जाऊया, देवीचे दर्शन घेऊया। आपण आता आलो मंदिरामध्ये, इकडे बघताय पालखी आहे आणि आता आपण जाऊया इकडे आतमध्ये आणि दर्शन घेऊया देवीचं। तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या आणि इकडे सर्व गावातले मंडळी आता जमा झालेले आहेत। प्रथम आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया, नंतर मग पालखीमध्ये येऊन देवीचं दर्शन घेऊया। चला स्लो मोशनमध्ये व्हिडिओ करूया म्हणजे तुम्हाला देखील व्यवस्थित पाहता येईल। आता तर मंदिरामधून बाहेर आलो आहे आणि इकडच्या श्री रुखीदेवची ग्रामदेवता श्री कालकाई देवीची पालखी आता निघाले। शेरवली गावची ग्रामदेवता श्री महामाई देवीच्या भेटीला जाते। तर तिकडेच आता सर्व मंडळी चाललेत आहेत। मंडळी तिकडे बघताय शेरवली गावची गावदेवी तिकडे आलेली आहे महामाई देवीची पालखी आणि इकडे बघताय इकडे रुखी गावची कालकाई देवीची पालखी आता आलेली आहे इकडे। आता या बहिणींची इथे पहिली भेटाभेट होईल। आता याची इथे साना आहे, तर सानेवर तर दोन्ही पालख्या ठेवणार। मंडळी दोन्ही पालख्या आहेत सानेवर ठेवलेल्या आहेत। तर मंडळी सर्व दर्शन घेत आहेत
आपण देखील त्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेणार आहोत नंतर. आपली आधी गावातल्या मंडळींचं दर्शन होऊ द्या, मग आपण जाऊया. सर्व मंडळी बसलेली आहे तिकडे. गावातली मंडळी इकडे बसलेली आहेत, तिकडे महिला आहेत. मंडळी आता वाडीतील महिलांच्या इथे ओट्या भरून झाल्या आहेत. आता इथे मनसणार थोड्या वेळात. एकांतर बाय माझ्याशी दोन्ही गावची बाय माझ्याशी प्रजा तुझ्या चरणाशी तांदल्या आहे. एकांतर बाय माझ्याशी प्रदेशात राहणारी पण तुझ्या चरणाशी तांदल्या आहे. एकांतर बाय माय त्याच्या जाण्यात दवाखान्यात नोकरी धंद्यात बाय माय सुखाचा सांभाळ करा. पैशा दोन पैसे शहराला सावासेर मिळून द्या. इथं बाय माझ्याशी दोन्ही गावची बाय माझ्याशी मंडळी त्या शेतीवाडी जाती येतील फिरतील हात पण बाय माझ्याशी दोन्ही गावच्या बाय माझ्याशी प्रजेला जनतेला सुखाचा सांभाळ केला. असाच बाय माझ्या सुखाचा सांभाळ करा. याप्रमाणे बाय माझ्याशी दोन्ही गावचा बाय माझ्याशी बहिणी तुम्ही सांगायला याप्रमाणे मला मान कर शब्दास बघ बाय तू कालच्या पासून बघ बाय तू महादेव झालाय एकांतर बाय माझ्या दोन्ही बहिणी साम्याला गेलेल्या कशात बाय माझ्याशी हे हवालदार बाय माझ्याशी मांडवर बांधता यांनी बाय माझ्याशी सालाबाद प्रमाणे अखंड कुटुंबांची नारला तानलान बाय माझ्याशी लेकरांची वटी भरतात त्याप्रमाणे भरलेली आहे. तसाच बाय माझ्याशी तुला इथं ही जी बाय माझ्याशी वस्तू बांधलेली आहे ही वस्तू बाय माझ्याशी त्यांच्या यथाशक्तीनं जवळजवळ बाय माझ्याशी 50,000 लाख बाय माझ्याशी असा बाय माझ्याशी लाखभर खर्च केलेला आहे. तर एकांतर बाय माझ्याशी त्यांच्या कुटुंबात लेकरं बाळात बाय माझ्या सुखाचा सांभाळ करा. तसाच त्यांच्या ही पाठीवर सादरा आणि ज्या त्यांच्या यथाशक्तीनं बाय माय तुझी वास्तू शांतीचा बाय माझ्याशी काम केलेलं आहे याप्रमाणे तुला बाय माझ्याशी आदर घालतो. अखंड कुटुंबात सुखाचा सांभाळ करा. याप्रमाणे मान कर शब्द
तुम्ही पहिले बघा. एकदम घ्या. तर बघ बाय माझ्या इथे महादेव न खंबागत रूपा झालाय चौदाय वागदाय काल काय लहातर जगात काय राहत मात्र बाय माझ्या आईशी तसाच बाय माझ्या आईशी आकृतीच्या बाय माझ्या आईशी या बाय माय दोन्ही बहिणी सम्याला मिळाल्या तसेच बाय माझ्या आईशी सालाबाद प्रमाणे बाय माझ्या आईशी हे भागणेवाडी सोनारवाडी तसेच बाय माझ्या आईशी हे बारे कंपनी या मंडळी ज्या ज्या भक्तांनी बाय माझ्या आईशी तुझ्या नागनाथ तांदानी वट्या भरले नाहीत तशाच बाई माझ्या आईशी माये रोजनींच्या सासर रोजनींच्या तशाच बाई माझ्या आईशी असतील त्याही बाई माझ्या आईशी माने करून घेतेस एकांत त्यांच्या लेकरवाला सुखाचा संभाळ करा तशी ज्या त्यांच्या इच्छा काय असतील इच्छा त्याही बाई तसंच बाई माझ्या आईशी नाचले भागले या मंडळी वारणकर या मंडळी ज्या ज्या भक्तांनी तुझ्या वट्या भरलेल्या आहेत ह्या वट्या बाई माझ्या आईशी मान्य करून घेते एकांतर बाई माय त्याही भक्तांच्या बाई माझ्या आईशी ज्या काय काही इच्छा असतील या इच्छा बाई माझ्या आईशी पूर्ण करून त्यांच्या मुंबईला तंतुतय लेकरं बाळा असतील त्यांच्याही पाठीवर सांगेला पैशाला 2 पैसे सर्वांचे मिळून द्या आणि ह्या बाई माझ्या तुझ्या मंडळी आता मान्सून झालेलं आहे. आता वाडीचे सर्व जे हरण आहेत त्यामध्ये महिलांनी मोठ्या भरल्या आहेत त्यांच्या सर्वांच्या ओट्यांचा एकदाच मान असला प्रत्येकाची अण्णा घेते घेऊन आता पालखीमध्ये ज्या ओट्यांचं नारळ डोलं ते आता काढणार. आता महिला येतील दर्शनासाठी. पुरुष मंडळी प्रथम दर्शन घेऊन गेली तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेलच. तर मंडळी आता महिला दर्शनासाठी लाईन लावली महिलांनी आणि इकडे यांचं पारंपरिक वाद्य आता चालू झालं आहे. तर महिलांचं दर्शन करून झाल्यानंतर पालख्यातून उचलणार आणि मंदिराच्या इथे घेऊन जाणार. चला मंडळी सानेवरून पालख्या आता निघालेल्या आहेत दोन्ही. हो असं बोलत आता पालख्या मंदिराजवळ जातील आणि तिथं मग पालख्या नाचवणार. पालखी बरोबर या निशाणी तर मंडळी मी आता आलो आहे रुखी गावामध्ये आणि तुम्ही हा पालखी सोहळा पाहताय. तर आता माझ्याबरोबर आहे इकडे बघताय सिद्धू भागणे माझा वर्गमित्र भेटलाय. जवळजवळ आता 14 वर्षाने भेटतोय. तर आता हा तुम्ही व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहता. जय भवानी. आता पुढे आपण आता पालखी सोहळा पाहणार आहोत. आता मंदिर आता ही पालखी आहे ना कालकाई देवीच्या मंदिरामध्ये जाणार आहे ना. तर पालखी नाचवणार कालकाई पद्मावती गावडे. हा कालकाई आमची देवी. हा तिथे आता पालखी नाचवणार. बहीण आले म्हणजे बहीण म्हणजे महामाई कालकाईची बहीण. आता मंडळी मिलन सोहळा. हा आता मंडळी आपण आता जाऊया मंदिराच्या इथे. तर मंडळी दोन्ही पालख्या आता मंदिराला प्रदक्षिणा मारून झालेली आहे. इकडे बघताय आता या ठिकाणी आता पालखी नाचवणार आणि हा जल्लोष उत्साह आपण आता पाहतोय.
खूपच जोरात पुरा भरलेला आहे आम्हाला तर मंडळी आत्ताच तुम्ही पालखी सोहळा पाहायला असेलच. खूप छान प्रकारे पालखी नाचवतात. आता या पालख्या आहेत, दोन्ही पालख्या इथे साण्यावरती बसलेल्या आहेत. इकडे मंदिर आहे, मंदिराच्या साईडला तिथे पालख्या बसलेल्या आहेत दोन्ही. आणि आता ह्या रुखी गावातील आणि सर्व शेरवली गावातील मंडळी आहेत ना, महिला मंडळी देखील आता या देवीचं दर्शन घेणार. आणि इकडे बघताय आपला असोन गावचा मित्र भेटला, यूट्यूबर कोकण सहवासचे मालक. आज देखील तो व्हिडिओ करण्यासाठी आला. त्याच्या देखील चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे, नक्की पहा. इकडे बघता मंडळी आता साण्यावरती दोन्ही पालख्या बसलेल्या आहेत मंदिराच्या साईडलाच. आणि आता इथे सर्व महिला पुरुष येऊन देवीचं दर्शन घेत आहेत. खूप छान असा हा पालखी सोहळा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेलच. अजून देखील खूप गर्दी आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिला असेल पालखी सोहळा. तर आपण आलो होतो दापोली तालुक्यातील रुखी या गावी. आणि रुखी गावची ग्रामदेवता श्री पद्मावती श्री काळकाई देवी आणि त्यांचं शेजारचं गाव शेरवली आणि शेरवली गावची ग्रामदेवता श्री महामाई देवी. या दोन देवींची पालख्यांची पालखी भेट सोहळा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी हा पालखी भेट सोहळा असतो आणि ह्या गावातील सर्व मंडळी सर्व उत्साह आनंदाचा उत्सव तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही पाहायला मिळालंच असेल. तर हा यात्रोत्सवच असतो आणि खूप या आजूबाजूच्या गावातील सर्व मंडळी ह्या यात्रोत्सवासाठी या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न होता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी होती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन चॅनल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.